पालघर जिल्ह्याचा मुकाबला तिरंगी की एकास एक होणार उघड 2 दिवसात. लोकसभेचे इलेक्शन जाहीर होताच राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले. त्यानंतर पहिल्या टप्प्याचे मतदान देखील पूर्ण झाले. आता दुसऱ्या टप्प्याचे मतदान देखील एका दिवसावर आले आहे. परंतु पालघर लोकसभा मतदारसंघात मात्र वेगळेच चित्र दिसत आहे. या ठिकाणी प्रमुख 3 पक्षात तिरंगी मुकाबला होऊ शकतो असे सर्वांना वाटत आहे. बहुजन विकास आघाडी, महाविकास आघाडी आणि महायुती. महाराष्ट्रात व देशात प्रचाराचा धुराडा उडत असताना पालघर मात्र शांत आहे. कारण या ठिकाणी फक्त एकाच राजकीय पक्षाने म्हणजेच महाविकास आघाडी यांनी आपली उमेदवार सौ भारती कांबडी यांना आपली उमेदवारी जाहीर केली आहे व त्यांचा प्रचार देखील चालू आहे. मात्र महायुती आणि बहुजन विकास आघाडी यांनी अजूनही आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. त्यामुळे संपूर्ण पालघर जिल्ह्यात प्रचाराची रंगत दिसत नाही. विद्यमान खासदार हे महायुतीमधून उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. तसेच बहुजन विकास आघाडीच्या प्रभागानुसार कार्यकर्त्यांचे मेळावे तसेच प्रमुख कार्यकर्ते, माजी नगरसेवक आणि श्रेष्ठी यांच्या मिटिंगा सुरू आहेत. त्यांनी आपले सर्व अधिकार हे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांना दिलेले आहेत. संपूर्ण कार्यकर्त्यांचे मेळावे झाल्यानंतर सर्वांनी एकमताने अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांना उमेदवार निवडीचे अधिकार दिले. त्यानुसार श्री बळीराम जाधव माजी खासदार, श्री राजेश पाटील आमदार बोईसर विधानसभा, सौ मनीषा निमकर माजी मंत्री, श्री पांडुरंग गोवारी माजी ग्रामपंचायत सदस्य पालघर, श्री विष्णू कडव जिल्हा परिषद सदस्य पालघर, श्री संतोष बुकले माजी पंचायत समिती सभापती वाडा अशा 6 उमेदवारांची निवड करून यापैकी एक उमेदवार निवडावा असे सर्व कार्यकर्त्यांनी आमदार श्री हितेंद्र ठाकूर अध्यक्ष बहुजन विकास आघाडी यांना संपूर्ण अधिकार दिल्याचे बोलले जाते. परंतु आमदार श्री हितेंद्र ठाकूर यांनी सुरुवातीला सर्व राजकीय पक्षांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. त्याप्रमाणे जर का कोणी पाठिंबा दिला तर आम्ही त्यांचे स्वागत करू असे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले होते. महाराष्ट्रात जेवढे पक्ष आहेत तेवढ्या सर्व पक्षातल्या नेत्यांची माझे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. सगळेजण मला आपला मानतात, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. बहुजन विकास आघाडीला या सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकमताने पाठिंबा द्यावा म्हणजे विषय संपेल. याप्रमाणे पाठिंबा मिळतो की उमेदवार जाहीर करतात यावर आमदार हितेंद्र ठाकूर यांचे लक्ष आहे. जर का महायुतीचा उमेदवार जाहीर झाला आणि कोणत्या निशाणीवर ते लढणार यावर देखील आमदार हितेंद्र ठाकूर हे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. कारण महायुती विद्यमान खासदार श्री राजेंद्र गावित यांना जर तिकीट देत असतील तर ते कोणत्या निशाणीवर लढणार हे देखील फारच महत्त्वाचे आहे. कारण ते बघूनच बहुजन विकास आघाडी आपला उमेदवार जाहीर करतील असे सर्वत्र बोलले जाते. त्यामुळे येणाऱ्या 2-3 दिवसात सर्व चित्र स्पष्ट कळेल. कदाचित तिरंगी लढत न होता एकास एक अशी लढत झाल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण हे लोकसभेचे इलेक्शन आहे आणि यानंतर पुन्हा लवकरच विधानसभेचे इलेक्शन येणार आहे. त्यामुळे पुढचे गणित आताच पक्के केले जात आहे. बघूया, लोकसभेच्या माध्यमातून विधानसभेचे उमेदवार देखील पक्के होऊ शकतात. त्यामुळे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात खरे चित्र स्पष्ट होणार आहे. शेवटी कोणत्या पक्षाचा उमेदवार कोणत्या निशाणीवर निवडणूक लढवणार यावर देखील मोठे राजकारण अवलंबून आहे.